सँडी राईट हँड बॅट्समॅन अमोल पहिला चेंडू सुरेख फटका स्टायलिश फटका एक कव्हर ड्रायव्हरनं कालचा जो फॉर्म होता तो आजही कंटिन्यू करून पुन्हा 2 धावांसाठी पहिल्या चेंडूवरती खेळून काढला तो कव्हरच्या दिशेने आणि चांगली सुरुवात संघासाठी आणि वैयक्तिक 2 धावा जमा केल्या संघासाठी 2 धावा जमा केल्यात संदीप आचार्य यांनी. स्लोवर यॉर्कर टाकला होता आणि चांगल्या पद्धतीने शेवटपर्यंत चेंडू पाहिला आणि तो कव्हरच्या दिशेमध्ये एका धावेसाठी खेळून काढलाय आणि स्ट्राईक एंड रोटेट केली आहे ती सँडी आणि आता प्रथमच समोर जातील तुषार. अमोल यांचा पुढील चेंडू यॉर्कर डिलिव्हरी पायातला चेंडू खेळून काढलाय तो मिड विकेट क्षेत्रात फक्त एक धाव. रनआउटचा प्रयत्न झाला होता परंतु क्विक तेवढा नव्हता. हरेंद्र 1 धाव पूर्ण झाले. स्वतःचं खातं उघडले ते तुषार यांनी. मोरेश्वर स्ट्रायकर्सचे आयकॉन प्लेअर तुषार आणि स्ट्राईक एंडवरती आहेत आता संदीप चॉईस प्लेअर मोरेश्वर स्ट्रायकरचे. सुरेख फटका लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह 2 धावांसाठी. धावसंख्या झाली 6 धावा. अमोल याने आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि धावसंख्या दिली आहे 6. एज लागला होता जोरदार अपील झाली होती परंतु कॅच काय पूर्ण नाही झाले. निर्धावाचा चेंडू निघतोय अमोल यांचा. आणखीन 1 चेंडू पॉवर प्ले षटकातील पहिला एक षटक अजून संपलं नाहीये. 1 चेंडू शिल्लक. हार्दिक पाटील कीपरच्या भूमिकेत आणि थोडी फिल्डिंग मध्ये शफल करताना संदेश जे स्लीप पोझिशन मध्ये होते आता शॉर्ट कव्हर रिजन मध्ये तैनात केले ते हार्दिक यांनी. शेवटचा 1 चेंडू शिल्लक अमोल यांचा. फुलटॉस चेंडू करून घेतला पुढे सरसावत 1 स्टेप जाऊन 2 धावांसाठी चेंडू तटवून काढला आणि षटक संपलेला आहे. 1 षटकाखेर धावसंख्या झाली आहे 8 धावा. बिनगडी बाद 8 धावा. डीजे धन्यवाद डीजे. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत श्री गजानन स्पोर्ट्सचे आणखीन एक गोलंदाज एक आकर्षक खेळाडू एक ऑलराऊंड स्वरूपाचे खेळाडू विजेंद्र कोळी जे श्री गजानन स्पोर्ट्सचे चॉईस प्लेअर म्हणून आहेत या टुर्नामेंटमध्ये. राऊंड ओव्हर द विकेट येणार आहेत. पहिला चेंडू घेऊन विजेंद्र पहिला चेंडू जातोय वर हवेमध्ये. पाहूया 2 डिक्लेअर होतोय की कॅच होतोय. 2 धावांसाठी जातोय मैदानाच्या बाहेर मिड विकेट क्षेत्रात. 2 धावांसाठी धावसंख्या जाते 10 धावा.
पहिल्या एक चेंडूवरती चांगल्या 2 धावा तटावून काढल्या त्या तुषार यांनी. दुसरा चेंडू राईट मध्ये विकेट मारा करतील तुषार यांना. खराब चेंडू डाव्या अष्टीच्या खूपच बाहेर टाकला चेंडू. पंचांचा वाईड असा इशारा. या इनिंग्स मधला पहिला वाईड येतोय विजेंद्र कडून आणि धावा वाढतात अवांतरच्या रूपात. धावसंख्या होते 11 धावा. सुरेख फटका. झेल होतो की नाही? झेल काय झाला नाही. लॉंगॉनच्या दिशेमध्ये जितेश तैनात. फक्त एकच धाव तिथे मिळेल. धावसंख्या झाली 12 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. स्लोवर चेंडू आणि शेवटपर्यंत पाहायला बॅकफुटला जाऊन पूल केलाय. डीप मिड विकेट रिजन मध्ये 2 धावांसाठी धावसंख्या पोहोचते 14 धावांवरती. बिनगडी बाद 14 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 3 चेंडू शिल्लक. लो फुलटॉस चांगलाच स्लॉग स्वीप केलाय तो 2 धावांसाठी. आणखीन 2 धावा येत आहेत. धावसंख्या जाते 16 धावांवरती. सोप्या पद्धतीने फलंदाजी सुरू आहे. काही रिस्क नाही, काही जोखीम नाही, कोणताही खतरा नाही आणि धावसंख्या 2-2 धावांनी पुढे सरकते. धावसंख्या आता होत आहे 16 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. स्टेप आउट करून सुरेख असा कव्हर ड्राईव्ह असा फटका खेळलाय तो सँडी यांनी आणि धावसंख्या नेली ती 18 वरती. खूपच हॉट फॉर्म मध्ये दिसत आहे तिकडे सँडी आणि त्याचा नक्कीच फायदा होतोय मोरेश्वर स्ट्रायकर्स या संघाला. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. महागडं ठरत आहे षटक विजेंद्र यांचं. लवकरात लवकर काहीतरी नक्कीच वेळ करावा लागेल गोलंदाजीमध्ये, नाहीतर मोठा स्कोर उभा होण्यात वेळ लागणार नाही. पुन्हा एकदा स्टेप आउट होण्याचा प्रयत्न पाहिलं विजेंद्रने आणि बॉडी लेंथ डिलिव्हरी केली. फुलटॉस झाला तो चेंडू. स्क्वेअर लेग अंपायर दिशेमध्ये फक्त एका धावासाठी खेळून काढलाय. षटक संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे धावसंख्या झाली 19 धावा. आणि आपण आता संतोषजी तोडकर जे आपले प्रमुख पाहुणे आहेत त्यांचं आपण स्वागत करूया. मुरुगेश कोळी VKSL कमिटीचे एक कार्यकर्ते आणि त्यांच्या हस्ते संतोषजी तोडकर यांचा सन्मान करत आहोत. आपल्या वेळात वेळ काढून आपल्या सामने पाहण्यासाठी आलेत आणि सर्व खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी आलेले आहेत आणि मोठं सहकार्य देखील लाभलेलं आहे टुर्नामेंटसाठी. संतोषजी तोडकर एक उत्कृष्ट समाजसेवक विटाळ गावातील. खूपच नाव लौकिक आहे पूर्ण विटाळ गावात, ठाण्या पट्टीत आणि नवी मुंबईमध्ये देखील आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच गावामध्ये देखील त्यांचं नाव चर्चित आहे. आपल्या दिलदार व्यक्तिमत्वाचे नावाच्या जोरावर त्यांनी आपलं नाव एक गमावलेलं आहे.
सुरेख अशी फलंदाजी सुरू आहे मोरेश्वर स्ट्रायकर्स या संघाची. 2 षटकाखेरीज धाव संख्या झाली आहे 19 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती अमित यांच्या 2 धावा आलेल्या आहेत. लागोपाठ 2 चेंडूंवरती 4 धावा फटकावून काढल्या त्या संदीप उर्फ सँडी आचार्यने. आणि आपलं फॉर्म ज्या प्रकारचं काल जे होतं त्यांचं त्याप्रमाणेच फलंदाजी करत आता आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसत आहेत. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू मध्ये 4 धावा जमा झाल्या आहेत आणि संघाची धावसंख्या झाली आहे 23 धावा. बिनगडी बाद 23 धावा. चांगली पार्टनरशिप ओपनिंग पार्टनरशिप झाली ती मोरेश्वर स्ट्रायकर्स संघाची. वाईट यष्टीच्या खूपच बाहेर टाकलाय आणि पंचांचा वाईटचा इशारा. आणखीन एक वाईट येतोय आणि धावसंख्या जिथे रोखण्याची काही रणनीती करायला हवी तिथेच वाईट येत आहेत आणि धावसंख्या वाढते 1 धावेने. धावसंख्या जाते 24. बिनगडी बाद 24. अजूनही 4 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा खराब चेंडू. शॉर्टफील्ड डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन क्रिसचा पूर्ण उपयोग केला सँडीने आणि पुल केलाय. स्वेअरलेग अंपायरच्या डोक्यावरून 2 धावांसाठी. धावसंख्या जाते 26 धावा. बिनगडी बाद 26 धावा. बढ़िया बल्लेबाजी करते हुए यहाँ पे सैंडी बहुत ही अच्छे फॉर्म में, अच्छे लय में, अच्छे टच में दिख रहा है इस टूर्नामेंट में और उसका मुजाहरा में दिख रहा है इस इनिंग में. अब तक टोटल ओपनिंग में आके जो सैंडी ने जो इनिंग्स के लिए अब तक अपनी टीम के लिए और खुद के लिए बढ़िया 20 रन इकट्ठा किए हैं नॉट आउट. और कोई भी जोखिम भरा शॉट अब तक खेला नहीं है और 2 रन के और 1 रन की मदद से 20 रन खुद के लिए और टीम के लिए इकट्ठा किए और टीम का स्कोर पहुंचा है 26 रनों पर. और अमित ने अब थोड़ी सी लाइन एंड लेंथ अब ओवर द विकेट राउंड द विकेट आएंगे सैंडी के लिए. थोड़ी सी रणनीति में बदलाव करते हुए देखते हैं इस बदली हुई रणनीति का क्या फायदा होता है एसजीएस टीम को. और कवर ड्राइव में गया वो शॉट. अविनाश कोहली वहां पे तैनात. बॉल टप्पा खा के डिक्लेयर जोन में गई 1 रन के लिए और इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 27 रनों पर. अभी भी 2 गेंदें आनी शेष इस तीसरी ओवर की. फुल टॉस चेंडू खेळून काढलाय डीप इन विकेट रिजन मध्ये 2 धावांसाठी. याचबरोबर आणखीन 2 धावा वाढतायत स्कोरबोर्ड मध्ये. धावसंख्या जाते 29 धावांवरती. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. मागणे ठरत आहेत इकडे अमित. दोन धावांसाठी शेवटचा चेंडू देखील खेळून काढला आणि या 2 धावांनी षटक संपलेला आहे. धावसंख्या होते 31 धावा. 18 चेंडूमध्ये म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 31 धावा. आणि खूपच सुरेख अशी फलंदाजी खास करून सँडी आचार्य यांच्याकडनं आणि ओपनिंग पार्टनरशिप नॉट आउट 31 धावांची आतापर्यंत झाले. डीजे
धन्यवाद डीजे. यानंतर होणारा सामना आहे जय माता दी विरुद्ध खुंकाई शितला वॉरियर्स. दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉससाठी रंगमंचावर यावं. शेवटचं आणि हाणामारीचं षटक घेऊन येत आहेत नवीन गोलंदाज हरेंद्र. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने खेळून काढलाय डीप विंड विकेट रिजन मध्ये. 2 धावांसाठी तुषार यांनी. धावसंख्या जाते 33 धावांवरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक. कुठलाही रिस्क कुठलाही जोखीम न घेता मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळाले ते श्री एका धावासाठी कट केलं तर पॉईंटच्या रिजन मध्ये तुषार यांनी. धावसंख्या जाते 34 धावांवरती. मोरेश्वर स्ट्रायकरची धावसंख्या आता 34 धावा. सुरेख फटका चांगल्या पद्धतीने भिरकावून टाकलाय तो. 2 धावांसाठी डीप मिड विकेट रिजन मध्ये. धावसंख्या झाली आहे 36 धावा. बिनगडी बाद 36 धावा. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या हरेंद्र यांनी. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आणि आतापर्यंत VKSL सीझन 4च्या सिरीज मधला हा हायेस्ट स्कोर झालेला आहे 36 धावांचा. पुन्हा लेग साईडला टाकला चेंडू खेळून काढलाय तो पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या झाली 38 धावा. चेंडू जात आहे उंच हवेत. खाली 2 फिल्डर आणि कंपाऊंडला लागून तो चेंडू आताच राहतोय. 2 धावांपूर्ण पूर्ण. जर व्यवस्थित जर जज केला असता तो कॅच तर कॅच पूर्ण झाला असता आणि एक मोठा विकेट मिळाला असता. परंतु मोठी धावसंख्या झाल्याने मनोधैर्य थोडंसं खचलेलं आहे बॉलरचं देखील आणि फिल्डरचं देखील. आणि त्याचाच परिणाम म्हणजे ही कॅच ड्रॉप झालेली आणि 2 धावा धावून काढल्या संदीप आचार्य आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली 40. अजून शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि पुन्हा एकदा जातोय चेंडू बॅटचे लागून स्लिप रिजन मध्ये. अविनाश कोहली तिकडे तैनात. 1 धाव धावून पूर्ण. या एका धावाने षटक संपलेला आहे. मर्यादित 4 षटकांच्या नंतर धावसंख्या झाली आहे 41 आणि 42 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय मोरेश्वर स्ट्रायकर्स या संघाने SGS संघापुढे. पाहूया थोड्याच वेळामध्ये रनचेसकडे आपण जाताना. डीजे
आणि आता आपण आपल्या प्रमुख पाहुण्यांचा आपण सत्कार करूया. विकास मामा फडतर यांचा आपण सत्कार करतोय. आपल्या वेळात वेळ काढून, मौल्यवान वेळ काढून त्या आपल्या टुर्नामेंटसाठी उपस्थिती दिली, त्यासाठी त्यांचं आपण स्वागत करीत आहोत. मी विनंती करतो मुरेश्वर साखरचे ओनर राजेश पाटील आणि विटा गावातील एक नामवंत हस्ती यांच्या हस्ते विकास मामा फडतरे यांचा सत्कार करताना. धन्यवाद विकास मामा, आणि तुम्ही आल्याबद्दल आणि वेळात वेळ काढून आणि आपलं मूल्यवान योगदान दिल्याबद्दल या टुर्नामेंटसाठी. आणि मी विकास मामा फडतरे यांना विनंती करतो की तुमच्या हस्ते पुढच्या मॅचचा टॉस देखील तुम्ही करून घ्या. तुमच्या शुभ हस्ते टॉस होईल जय माता दी विरुद्ध कुंकाई शितले वॉरियर्स या संघामध्ये. दोन चेंडू आणि 2 धावा झाल्यात आतापर्यंत. फुलटॉस चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला विजेंद्र यांनी डीपीट विकेट रिजन मध्ये 2 धावांसाठी. धाव संख्या आता ते 3 चेंडू मध्ये 4 धावा. यापुढे होणारा सामना कुंकाई शितलाई वॉरियर्स विरुद्ध जय माता दी या दोन संघामध्ये. कुंकाई शितलाई वॉरियर्सचे कॅप्टन आणि जय माता दीचे कॅप्टन. तुम्हाला लास्टचा कॉल. तीन चेंडू आणि 4 धावा झाल्यात आतापर्यंत SGS या संघाच्या. 42 धावांचा पाठला करताना एक सुरेख फटका येतोय काव कॉर्नर रिजन मध्ये. 2 धावांसाठी धावसंख्या जाते 6 धावांवरती. 4 चेंडू 6 धावा. अजूनही पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामधील 2 चेंडू शिल्लक. आणि आता नाणेफेक होत आहे. विकास मामा फडतर यांच्या हस्ते नाणेफेक होते जय माता दी आणि कुंकाई शितलाई वॉरियर्स या संघामध्ये. जय माता दी या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. आणि मी विचारू इच्छितो जय माता दी संघाच्या कर्णधाराला कृतिकेश कोळी यांना की तुम्ही नाणेफेक जिंकले, नक्की आता काय घेणार आहात आणि त्याच्या मागचं कारण काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करणार. आणि त्याच्या मागचं कारण समोरच्या टीमला कमीत धावसंख्येमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि ज्या प्रकारे आता टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय की लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत, तर त्यामध्ये तुम्ही आता किती धावसंख्या मध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही त्यांना कमीत कमी 25 मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप आहे तुमच्याकडे, त्या बॅटिंग लाईन बद्दल काय म्हणाल तुम्ही? सर्व खेळाडू चांगले आहेत, त्यांना फक्त त्यांचा जो नॉर्मल गेम प्ले आहे तर त्यांनी खेळावं. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक तुमच्या सामन्यासाठी.
कुंकाई शितलाई वॉरियर्सचे कर्णधार लागोपाठ तिसरा टॉस हारले तुम्ही आणि या टॉस हारण्यामागचं कारण तर नक्कीच लक आहे, पण तरी पण आपल्या खेळाच्या जोरावरती आतापर्यंत 2 सामने हारले, तिसरा शेवटचा सामना असणार आहे. कशी रणनीती असेल? टॉस जिंकलो असतं तर आम्ही पहिला फलंदाजीच करणार होतो. म्हणजे जास्तीत जास्त धावा करून आम्ही म्हणजे समोरच्या संघाला कमीत कमी धावामध्ये रोखणार होतो. नक्कीच आता बॅटिंग ज्या प्रकारची होणे हवी होती तशी झाली नाहीये. आता काय चेंजेस होणार आहे बॅटिंग लाईनअपमध्ये की तीच बॅटिंग लाईन असणार आहे? बघूया, सिच्युएशन प्रमाणे आम्ही ठरवूया. गोलंदाजी फारशी काय चांगली झाली नाहीये, गोलंदाजीबद्दल काय म्हणाल? बघा, या टुर्नामेंटमध्ये आम्हाला असं बोलायला गेलो तर आम्हाला एक गोलंदाज कमीच पडला आहे. बघूया, ह्या सामन्यामध्ये आम्ही त्याची भरपाई काढून घेऊ. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. सुदीप यांचं पहिलं षटक संपलेलं आहे. 9 धावा खर्च केल्यात आणि एकही गडी बाद यश नाही मिळालं त्यांना. सुरेख फलंदाजी आणि या इनिंगचा या मॅचचा पहिला षटकार आलाय तो विजेंद्र कोळी यांच्या बॅटीतून आणि नक्की येणं गरजेचं होतं कारण मोठी धावसंख्येचा पाठलाग करतायत एसजीएस संघ आणि या 6च्या धावेने थोडस मदत होईल स्कोअरसाठी. फुल टॉस टाकलाय चेंडू, वाईट तर घोषित केलेलाच आहे. थर्ड अंपायर साठी अपील केलेलं आहे. मला वाटतं नो साठी, वेस्ट हाईटच्या नो साठी अपील झाला होता फलंदाजाकडनं आणि तो स्वीकारलाय. थर्ड अंपायर साठी बोलून घेतलंय वेस्ट साईडच्या नो साठी. पाहूया थर्ड अंपायरच्या भूमिकेत इकडे थर्ड अंपायर आहेत झहीर खान सर. आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. बीमर होता तो, जवळजवळ खांद्याजवळ तो चेंडू गेला होता. बीमर चेंडू आणि नो बॉल घोषित केला थर्ड अंपायरने आणि फ्री हिट येणार आहे पुढील चेंडू. धावसंख्या झाली आहे 16 धावा. खराब चेंडू होता तो विपुलचा. पहिला चेंडू षटकार आला होता, दुसरा चेंडू फुलटॉस टाकण्याच्या नादात तो जास्तीच वेस्ट साईडच्या वर गेला. पहिला वाईट घोषित झाला, नंतर थर्ड अंपायरकडे आला होता तो वेस्ट साईडच्या नो साठी आणि थर्ड अंपायरनी तो वेस्ट साईड हाईट नो दिलाय. फ्री हिटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतो उंचाव्यामध्ये आणि बॉल, या दुसरा षटकार होतोय की नाही आणि जवळजवळ अर्धा 1 फुटाने तो चेंडू बाहेरच्या दिशेने जातोय आणि जिथं 6 धावा येण्या अपेक्षित होत्या त्या फटक्यासाठी फक्त 2 धावा मिळत आहेत. नाखुश विजेंद्र, परंतु 2 धावा नक्की येतील. सुरेख असा फटका आणि या 2 धावेने धावसंख्या जाते 18 धावांवरती. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक महागडे ठरत आहेत. विपुल आपली लाईन अँड लेंथ बिघडलेली दिसते आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना दिसत आहे तो विजेंद्र. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू नो आणि फ्री हिटच्या चेंडूवरती पुन्हा षटकार मारण्याच्या प्रयत्नात 2 धावा येतात. अशाच 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात विपुल यांनी. तिसरा चेंडू घेऊन जात आहे विपुल. राईट मध्ये विकेट समोर आहेत विजेंद्र. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात कव्हर ड्राईव्ह शॉट, चेंडू जातोय कव्हर सीजन मध्ये, झाडाला लागून चेंडू आत राहतोय. दोन्ही फलंदाज जीवांच्या आकंदाने धावत येऊन दुसरी धाव देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट तर झालाय, परंतु फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलेत आणि
चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून आणि 2 धावा पूर्ण करतायत विजेंद्र. स्वतःसाठी आणि टीमसाठी धावसंख्या जाते 20 वरती. षटकाराच्या मदतीने विजेंद्र खेळतायत 10 धावांवरती आणि त्यांची साथ देत आहेत संदेश नाबाद खेळत आहेत 9 धावांवरती. अजूनही या दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. खूपच रोमांचक स्थितीमध्ये येऊन थांबले ही मॅच. त्या षटकाराच्या जोरावरती आता ही स्थिती झाली मॅचची. धावसंख्या झाली 20 धावा. 9 चेंडू 20 धावा आतापर्यंत फटकावल्या त्या SGS संघाच्या दोन्ही फलंदाजाने. राईट मोद विकेट मारा करतील विजेंद्र यांना. पुन्हा मारण्याचा प्रयत्न दहेज लागून जातोय स्लिपमध्ये. पहिला झटका, पहिला हादरा, मोठा मासा गळाला लागतोय विपुलचा आणि बदला पूर्ण केल्या षटकाराचा. इकडे विपुल यांनी स्लिपमध्ये कॅच करून विजेंद्रांना पॅव्हलिनचा रस्ता दाखवलाय आणि पहिला गडी बाद होतोय SGS संघाचा. डीजे धन्यवाद डीजे. खूपच सुरेख अशी फलंदाजी करत विजेंद्र पॅव्हलिनमध्ये परत आहे. स्वतःशी नाखुश कारण हाफ शॉट खेळला होता कव्हर्स मध्ये. चेंडू थोडासा टप्पा करून बाहेरच्या दिशेने वळला. बॅटची एज घेऊन स्लिपमध्ये गेला. देवा तिकडे तैनात होते. देवा यांनी सुरेख असा झेल टिपला आणि एक इनफॉर्म बॅट्समॅनला पॅव्हलिनचा रस्ता दाखवलाय. आणि आता नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती जातं एक 6 हिटिंग मशीन हरेंद्र खारकर. SGS चे आयकॉन प्लेअर हरेंद्र. मारण्याचा प्रयत्न, धावाही हल्ला, चेंडू जातोय सीमा रेखेवर. षटकार. 6 हिटिंग मशीन आत्ताच काही क्षणापूर्वी म्हटलं होतं आणि पहिला चेंडू फेस करतोय षटकारासाठी. ज्याची गरज होती SGS संघाला त्याची पूर्तता करतोय हरेंद्र. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आपल्या संघासाठी घेतोय. धावसंख्या येतोय 26 धावांवरती. 13 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आणि आता मॅच जवळजवळ हाताशी आले. तोंडाशी आलेला घास पाहूया कोणाच्या घशात जातोय. धन्यवाद डीजे. 2 उत्तुंग षटकार आलेत. एक षटकार होता विजेंद्रच्या बॅटीतून, दुसरा षटकार आलाय हरेंद्रच्या बॅटीतून. या 2 षटकारांच्या मदतीने धावसंख्या झाले 26 आणि आता समीकरण येऊन थांबले 13 चेंडू 16 धावा. स्वप्नील खारकर जिथं कुठं असाल त्यांनी इकडे कंपाऊंडच्या बाहेर इकडे तुम्हाला वाट पाहतायत स्वप्नील खारकर. विपुल खूपच मागले ठरत आहेत. 2 षटकार आतापर्यंत खाल्ले या षटकामध्ये. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, सुरेखाचा फटका 2 धावांसाठी आणि षटक संपलेला आहे. महागडा षटक संपलेला आहे. धावसंख्या झाली 28 धावा. 12 चेंडू मध्ये 28 धावा जमा केल्या आहेत. जवळजवळ 14च्या सरासरीने या 2 षटकामध्ये धावा जमा केल्या त्या SGS संघाच्या फलंदाजाने, खास करून हरेंद्र आणि विजेंद्र या 2 फलंदाजाने. धन्यवाद डीजे. 2 षटकाखेरीज धावसंख्या झाली आहे
एक गडी बाद, 28 धावा आणि अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी SGS संघाला. आणि आता गोलंदाजीची धुरा सांभाळण्यात आलेल्या आहेत संदीप आचार्य, मॉरिशस स्ट्रायकरचे चॉईस प्लेअर, आणि स्ट्राईक एंडवरती आहेत संदेश कोळी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. एक स्लिपच्या मदतीने गोलंदाजी करणार आहेत संदीप आचार्य. या इनिंगची सुरुवात जेव्हा झाली होती तेव्हा 24 चेंडूमध्ये 42 धावांची गरज होती जिंकण्यासाठी. SGS संघाला पाठलाग करताना मोठ्या धावसंख्येचा पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा जमा केल्या 2 षटकारांच्या मदतीने. आणि आता समीकरण येऊन थांबलंय 12 चेंडू आणि 14 धावा. स्लोवर फुल टॉस, लो फुल टॉस स्वीप केलाय बॅटची इनर एज लागून चेंडू राहतोय मैदानातच फक्त एका धावेसाठी. सुरेख अशी सुरुवात केली ती सँडीने, फक्त एकच धाव दिले फलंदाजाला. आणि आता समीकरण येऊन थांबले 11 चेंडू आणि 13 धावा. सुरेखाचा लेग साईडला टाकला चेंडू डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात हरेंद्र यांनी एक धाव धावून पूर्ण. पहिल्या 2 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि सुरेख अशी गोलंदाजी करतायत. 10 चेंडूमध्ये 12 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी SGS संघापुढे. आणि संदीप आचार्य चांगली गोलंदाजी करतायत, चांगलं व्हेरिएशन करतात आपल्या गोलंदाजीमध्ये. आणि कुठलाही जोखीम न घेता एक एक धाव घेत असताना झेल ओढलाय हवेमध्ये आणि झेल पूर्ण झालेला आहे. दुसरा झटका मिळतोय तो SGS संघाला संदेशाच्या रूपात. DJ संदेश वैयक्तिक 4 धावा करून झेलबाद झाले. त्यांनी पॅव्हलियनमध्ये परत आलेले आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती गेले तर जितेश खारकर. सुरेख अशी गोलंदाजी करत आहेत संदीप आपल्या संघासाठी. 3 चेंडूमध्ये 2 धावा देत एक गडी बाद करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. आणि जिथे दुसरं षटक खूपच महागडं ठरलं होतं त्याच्यावरती त्याच्यानंतर थोडंसं अंकुश घालण्याचा प्रयत्न करत आहेत संदीप. नवीन फलंदाज क्रीजवरती जितेश एक स्लिपच्या मदतीने गोलंदाजी करतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू, पायातला चेंडू चांगल्या पद्धतीने भिरकावून काढला तो डीप मिड विकेट रिजन मध्ये 2 धावांसाठी. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या होते 32 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. शेवटचे 8 चेंडू शिल्लक. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत म्हणजेच 8 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे SGS संघाला. कंपल्सरी चेस असणारा सामना म्हणजेच पूर्ण 10 धावा फटकावे लागतील त्या SGS संघाला. आणि जर तसं नाही झालं तर समोरचा संघ विजयी ठरेल. पुन्हा सुरेख फटका, परंतु जास्ती केला जात नाही. तुषार त्याच्या खाली आणि एक सोपा झेल. आणखीन एक गडी बाद करण्यात यश मिळतंय ते संदीप आचार्य यांना. आणि आता थोडस टेन्शन झालं या SGS संघाच्या डगआउट मध्ये. सुरेख अशी गोलंदाजी आहे संदीप यांची. 5 चेंडूमध्ये 2 गडी बाद करून 4 धावा खर्च केल्यात. आणि चेस जी सुरेख पद्धतीने सुरू होती त्याच्यावरती लगाम खेचलेला आहे तो संदीप आचार्य यांनी. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील अमोल यांना.
लो फुलटॉस, पहिला चेंडू पायावरती आदळलाय, जोरदार अपील आणि अपील स्वीकारलाय पंचांनी. LBW आउट घोषित केलेला आहे आणि अमोल क्रीजवरती हताश, निराश आणि आश्चर्याने पाहत आहेत आणि आपला विकेट गमावून बसलेत. अमोल 3 विकेट इथं प्राप्त केल्या. तर संदीप आचार्यांनी महत्वपूर्ण षटक संपवलेलं आहे. 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असताना महत्वपूर्ण 3 विकेट इथं घेतलेल्या आहेत आणि आता 6 चेंडूमध्ये गरज आहे जिंकण्यासाठी 10 धावा. धन्यवाद डीजे. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, 6 चेंडू 10 धावांची गरज SJ संघाला आणि महत्वपूर्ण षटक घेऊन येत आहेत देवीदास कोळी. एक फिरकी गोलंदाज, एक चतुर गोलंदाज. पाहूया कशा प्रकारे चतुराई दाखवतायत या गोलंदाजीमध्ये, या षटकामध्ये. आणि स्ट्राईक एंड वरती आहेत फलंदाज हरेंद्र, हार्ड हिटिंग बॅट्समॅन, 6 हिटर. आणि त्यांची साथ देण्यासाठी आणखीन एक ब्लास्टर बॅट्समॅन आलेला आहे अविनाश कोळी. गरज आहे आता SJ संघाला मोठ्या फटक्यांची, कारण 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. लेफ्ट आर्म मध्ये विकेट गोलंदाजी करतील हरेंद्र यांना. पहिला चेंडू खेळून काढलाय, टप्पा काढून बाहेरच्या दिशेने वळतोय, निर्धाव चेंडू निघतोय. सुरेख अशी सुरुवात, सुंदर सुरुवात, चांगला चेंडू, निर्धावाचा चेंडू. आणि आता समीकरण येऊन थांबलंय. 5 चेंडू 10 धावा, प्रत्येक चेंडूवरती 2 धावा फटकाव्या लागतील इकडे SJ संघाला. कंपल्सरी चेस हा सामना. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू होतोय, हवाई हल्ला, षटकार. दुसरा षटकार हरेंद्रच्या बॅटीतून. चार चेंडूमध्ये 4 धावांची गरज. धन्यवाद डीजे. आणि SJ संघाचे ओनर पंकज पाटील यांच्याकडनं जर हरेंद्र यांनी जर मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. उत्तुंग 2 षटकारांच्या मदतीने आतापर्यंत ही वाटचाल करत आहेत हरेंद्र. सुरेख असा फटका खेळून काढलाय, वाईट यॉर्करचा हा चेंडू. 1 धाव धावून पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न झालेला आहे आणि याचबरोबर आपला विकेट देऊ बसलेत अविनाश कोळी. आणि हरेंद्र यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगला प्रयत्न असेल, कारण हरेंद्र चांगल्या टच मध्ये आहेत. 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या झाले 39 धावा. आपला विकेटचा जीवदान, एक बलिदान केलेलं आहे ते अविनाश कोळी यांनी, कारण त्यांना माहिती आहे गरज आहे त्याची संघाला. कारण हरेंद्र चांगल्या टचमध्ये आहेत, चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, त्यांची बॅट तळपत आहे. 2 षटकार उत्तुंग मारत आपल्या संघाला इथपर्यंत आणले. तीन चेंडू 3 धावा, कंपल्सरी चेस. देवीदास कोळी खेळून काढलाय, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रात. 1 धाव धावून पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न नाही. आता समीकरण येऊन थांबलंय. 2 चेंडू 2 धावा. सुरेख असे फलंदाजी केली ती SJ संघाच्या फलंदाजून, खास करून हरेंद्र यांनी. कंपल्सरी चेस, 2 चेंडू 2 धावा. नवीन फलंदाज आहेत अबी. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि करायचे आहेत फक्त 2 धावा. खूपच अतितटीचा सामना. 42 धावा हायेस्ट स्कोर चेस करण्यासाठी आले होते SJ संघ आणि आपला दमखम दाखवलाय हरेंद्र यांनी. 2 षटकार मारत आतापर्यंत आपल्या संघासाठी 15 धावांची खेळी केली आहे ती हरेंद्र. नाबाद नॉन स्ट्राईक एंडवरती आणि त्यांची साथ देतात आता अबी.
मारण्याच्या प्रयत्नात आणि याचबरोबर एलबीचा अपील झाला होता परंतु एलबी फेटाळलाय परंतु रनआउटच्या रूपात तिकडे अभि हे बादून परत आहेत आणि आता स्ट्राईक एंडवरती गेलेत हरेंद्र खारकर. शेवटचा एक चेंडू शिल्लक, एक चेंडू 2 धावा, कंपल्सरीचेच असणारा सामना. डीजे धन्यवाद डीजे. खूपच रोमांचक स्थितीमध्ये मॅच 42 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आता झाली ती 40 आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक. देवीदास कोळी यांचा डावखुरा गोलंदाज, एक चेंडू मध्ये 2 धावा आणि आता स्ट्राईक एंडवरती गेलेत हरेंद्र खारकर. हरेंद्र खारकर यांनी 2 षटकां मारून आपल्या संघाला इथपर्यंत आणून उभं केले आणि आता त्यांच्याच हातामध्ये त्यांची टीमची धुरा आहे. एका चेंडूवरती 2 धावांची गरज असताना स्ट्राईक एंडवरती आहेत हरेंद्र. मित्रांनो, जर सामना आवडला असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या हरेंद्रसाठी. एक चेंडू 2 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. शेवटचा एक चेंडू शिल्लक या इनिंग्स मधला आणि धावा जिंकण्यासाठी आहेत फक्त 2. आणि LBW घोषित केलेला आहे. जोरदार अपील आणि हा सामना मोरेश्वर स्ट्रायकर्स या संघाने जिंकलेला आहे. धन्यवाद डीजे. प्रशांत माळी कुठे असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. प्रशांत माळी. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरणार आहेत ते म्हणजे ऑलराऊंड खेळी करणारा एक असा खेळाडू ज्यांनी फलंदाजी करताना ओपनिंग मध्ये येऊन 30 धावांची नाबाद खेळी केली आणि गोलंदाजी करताना फक्त 4 धावा देऊन 3 गडी बाद करणारा एक खेळाडू तो म्हणजे मोरेश्वर स्ट्रायकर्सचा संदीप आचार्य यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यात येते. मी विनंती करतो दिनेश खारकर यांना की तुम्ही आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक संदीप आचार्य यांना द्यावं. आणि दीपक पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दीपक पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक संदीप आचार्य यांना ही मॅच जिंकवल्याबद्दल. आणि संदीप आचार्य यांचं मत आहे की त्यांच्या नजरेत जे मॅन ऑफ द मॅच आहे ते हरेंद्र खारकर आहेत. ते आपला मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करतायत हरेंद्रला आणि हरेंद्र खारकर यांनी वरती स्टेजवरती येऊन आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घ्यावं. हरेंद्र खारकर, संदीप आचार्य हे आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्यांना डेडिकेट करतायत त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी आणि झुंजार खेळीसाठी आणि एक चांगलं स्पोर्ट्समॅनशिप दाखवताना संदीप आचार्य आपलं स्वतःचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक डेडिकेट करतायत हरेंद्र. कारण ज्या प्रकारची फलंदाजी हरेंद्र खारकर यांनी केली होती त्या रनचेसमध्ये आणि जवळजवळ विजय आपल्या पक्षामध्ये खेचून आणण्याचा प्रयत्न केला होता परंतु 2 धावाने तो प्रयत्न हुकला आणि संघ हरला परंतु मन जरूर जिंकली हरेंद्रनी आणि त्याचाच परिणाम म्हणजे संदीप आचार्य यांनी आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक हरेंद्र यांना डेडिकेट केलेलं आहे. आणि संदीप आचार्य यांना 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आलेलं आहे ते दीपक पाटील यांच्याकडून.
राजू पाटील यांच्याकडनं आणखीन एक पारितोषिक आले देवा कोळी आणि संदीप आचार्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे राजू पाटील यांच्याकडनं. देवा कोळी वर रंगमंचावरून आपलं पारितोषिक घ्यावं. यानंतर होणारा सामना जय माता दी विरुद्ध कुंकाई शितलाई वॉरियर्स. प्रशांत माळी कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर माईकशी संपर्क साधावा. राजू पाटील यांच्याकडनं देवीदास कोळी आणि संदीप आचार्य यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्या उत्कृष्ट खेळीसाठी आणि विजय करून दिला आपल्या संघासाठी याबद्दल. दीपक पाटील जिथे कुठे असतील त्यांनी रंगमंचावर यावं. तुमची आतुरतेने आपले मित्र मृगेश कोळी, दिनेश कारकर हे सगळे वाट पाहत आहेत. दीपक पाटील रंगमंचावर यावा, तुम्हाला नम्र विनंती. दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा सोडावा. आपली पुढची मॅच सुरू करायची आहे. एसजीएस संघ आणि मोरेश्वर स्ट्रायकर्स. खूपच सुरेख अशी खेळी दोन्ही संघाने. प्रशांत माळी